बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. पंचम खंड भाग पहिला. संघ आणि संघाची संघटना. तथागतांच्या अनुयायांची 2 वर्गात विभागणी होत असे, भिक्खू आणि गृहस्थी, अनुयायी अथवा उपासक. संघ ही भिक्खूंची संघटना, उपासकांकरिता संघटना नव्हती. बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिवाजरक असे. परिवाजरक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे. प्राचीन परिवाजरक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतरस्थ परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय. आचार्य आणि दार्शनिक यांच्या सहचार्यात यावे, त्यांची प्रवचने ऐकावी आणि नैतिशास्त्र, तत्त्वज्ञान, सृष्टी, गूढवाद इत्यादी विषयांवर त्यांच्याशी चर्चा करावी, जेणेकरून सत्यज्ञान मिळवावे हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असे. काही प्राचीन परिवाजरक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत, तर काही कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत. ह्या प्राचीन परिवाजरकाच्या वर्गास स्त्री परिवाजरकही असत. त्या कधी पुरुष परिवाजरकाबरोबर राहत, तर कधी स्वतंत्रपणे राहत. ह्या प्राचीन परिवाजरकाचा संघ नसे, वर्तनाचे नियम नसत. ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येयही त्यांच्यासमोर नसायचे. तथागतांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनविला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयासाठी साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्यापुढे ठेवले. संघ प्रवेश. संघात कोणालाही प्रवेश मिळे. त्याला जातीचे बंधन नसे. त्यात पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती. संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे. संघात जातीला स्थान नव्हते. संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च नीच असा भेद पाळला जात नसे. संघात सर्व समान मानले जात असत. संघामध्ये माणसाचे महत्त्व त्यांच्या अंगच्या गुणांवर ठरविले जात असे, कुळावर नसे. तथागत म्हणत असत, संघ हा महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळालेल्या नद्या होत. नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्वे असतात, परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते. ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते. संघाची स्थिती तशीच आहे. भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो. त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कुळ ही लोप पावतात, असे तथागत म्हणत. संघात जो एक भेद मानला जात असे तो स्त्री अथवा पुरुष विषयक. भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघ या 2 वेगवेगळ्या संस्था असत. संघातील घटकांचे श्रामणेर आणि भिक्खू असे 2 वर्ग पाडले जात. 20 वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रामणेर मानला जाई. त्रिशरण आणि दसशील ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रामणेर बने. त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे आणि मी संघाला शरण आहे. दसशील म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रह्मचार्य पाळीन, मी असत्य बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही, मी अवेळी अन्नसेवन करणार नाही, मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही, मी अलंकाराने आपले शरीर भुषविणार नाही, मी ऐशारामापासून दूर राहीन, मी सुवर्ण आणि रौप्य यांचा लोभ धरणार नाही. अशा या 10 प्रतिज्ञा आहेत. ह्या प्रत्येक सामणेराने घ्यावयाच्या 10 प्रतिज्ञा आहेत. श्रामणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे. श्रामणेर हा भिक्खूच्या स्वाधीन असून भिक्खूच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे. त्याने परिव्रज्जा घेतलेली नसे. भिक्खू व्हायला 2 अवस्थांमधून जावे लागे. पहिली परिव्रज्जा आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू होत असे. ज्या श्रामणेराला भिक्खू होण्यासाठी परिव्रज्जा घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपाध्यायपदाचा अधिकार असे त्यांच्याकडे जावे लागे. भिक्खू म्हणून 10 वर्ष घालविल्याशिवाय भिक्खूला उपाध्यायपद प्राप्त होत नसे. उपाध्यायाने श्रामणेराला त्याचा परिवाजरक म्हणून स्वीकार केल्यावर उपाध्यायाच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे. हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलाविलेल्या संघसभेत उपाध्यायाला श्रामणेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी श्रामणेरास संघाला विनंती करावी लागे. जो भिक्खू पदाचा प्रार्थी आहे तो परिवाजरक त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागे. ही खात्री करून घेण्यासाठी परिवाजरकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत. जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच परिवाजरकाला भिक्खूपद मिळे. भिक्खूनी संघात प्रवेशासंबंधीचे नियम भिक्खू संघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत.